नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृषी सेवक आणि IBPS EFO याच्यामध्ये नेमकी काय करायला पाहिजे सर? बऱ्याच जणांचे मेसेज त्याच्यानंतर कॉल की सर ॲड खरंच येणार आहे का कृषी सेवकची? त्याच्यानंतर IBPS EFOच्या तर जागा कमी आहेत, 310 जागा आहेत सर. तर मी कृषी सेवक केलेलं परवडेल की IBPS EFO, त्यात विद्यापीठाची पण भरती, असे सगळे मनात क्वेश्चन्स असतील पा. मग नेमकी सर मी काय करायला पाहिजे की मी कृषी सेवकसाठी थोडासा वेळ देऊ का? या सगळ्या ज्या प्रश्नाची उत्तर असतील पा, ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे. बरोबर. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा की नेमकी काय इथून पुढे केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की तुमचा स्ट्रॅटेजी ठेवण्याचा मला सांगण्याची गरज नाही, तुमच्या याच्यावरून लगेच कळते की आपण काय केलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये नेमकी कृषी सेवक जे असेल, IBPS EFO असेल, या दोघांचा जो पॅटर्न असेल पा, तो पहिल्यांदा आपण पाहून घेऊया की नेमकी काय पॅटर्न आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कशा प्रकारे गेलं पाहिजे. ठीक आहे. पहिलं आपण समजून घेऊ की एक्झामला काय लागते, कशा प्रकारची एक्झाम असते, कृषी सेवकचे असो, आपले IBPS EFO चे असो, बरोबर करता येईल का दोघांचं, हे पण आपण पाहणार आहे. आता याच्यामध्ये पहिलं ते म्हणजेच IBPS EFO ची प्री आणि मेन्स ही कशा पद्धतीची असते हे आपल्याला पाहिजे. आता सुरुवात करताना पा, पहिली जी एक्झाम असते आपल्या IBPS EFO ची, जी 30 ऑगस्टला होणार आहे पा, 30 ऑगस्टला ही प्री होणार आहे. बरोबर. ह्या प्री मध्ये कोणते सब्जेक्ट आणि कोणते तुमचे क्वेश्चन्स असतात हे तुम्हाला अगोदर माहित असतील, पण डिप्लोमाचे जे मुलं असतील किंवा जे काही तुमचे नवीन जे ऍग्रिकल्चरचे मुलं असतील पा, एकदम नवीनच आहे, त्यांना या काही गोष्टी माहित नसतील पा. आता तुम्ही जर याच्यावरती जर लक्ष जर दिलं आपल्याला की याच्यामध्ये इंग्लिश पण सब्जेक्ट दिसतोय, इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, क्वांट आहे, असे तुम्हाला 50-50 क्वेश्चन्स तिघांचे मिळून 150 क्वेश्चन्स टोटल असतील पा. आणि याच्यामध्ये 25 मार्क, हे लक्षात ठेवा. IBPS PO ला 1 मार्काला 1 क्वेश्चन्स असतो, इकडे तसं नाही. जनरल बँकिंगला 1 मार्काला 1 क्वेश्चन्स आहे, इकडे तुम्हाला हाफ मार्कला तुमचं IBPS EFO च्या प्रीला इंग्लिश हाफ मार्कला आहे. म्हणजे तुमचे 20 बरोबर आले तर तुम्हाला 10 मार्क पडतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अटेम्प्ट सुद्धा तसे पाहिजेत, विथ ॲक्युरेसी पाहिजे. रिझनिंग 50 क्वेश्चन्स आहेत 50 मार्कला, 50 क्वेश्चन्स क्वांटचे आहेत 50 मार्कला, असे टोटल तुमचे 120-125 मार्काचा पेपर आहे पा. बरोबर. त्याच्यामध्ये मीडियम जर पाहिलं आपण, इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला घेतात, पण इंग्लिश मधूनच आपण सोडवतो. सेक्शनल कट ऑफ आहे 40 मिनिटाचा तुम्हाला इंग्लिशला भेटेल, 40 मिनिटं तुम्हाला रिझनिंगला भेटेल, 40 मिनिटं तुमचा क्वांटला भेटेल, असा 2 तासाचा तुमचा प्रीचा पेपर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन्सचा पेपर जर पाहिला आपण, प्रोफेशनल नॉलेज असतं, म्हणजे फक्त ऍग्री असते, फक्त ऍग्री. जे काय तुमचे 14-15 सब्जेक्ट असतील, मेजर मायनर सगळे धरून, करंट अफेअर सगळे मिळून, असे याच्यावरती 60 क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात आणि मॅक्सिमम मार्क किती 60. आणि यासाठी तुमचं मीडियम काय, मराठी वगैरे नाही, तिथं फक्त काय इंग्लिश आहे. याला मिनिटं किती तुमचे 45. आता मला IBPS EFO चा ऍक्च्युअल एक्झाम जी असेल ती कशा प्रकारे असते हे याच्यातून थोडक्यात का होईना लक्षात आलेलं आहे पा. आता याच्यामध्ये पुढे मला कृषी सेवक जे असेल पा, कृषी सेवक महत्वाचं राहील पा, की कृषी सेवकच्या सर जागा किती येणार आहे काय, मी त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही. जेव्हा यायची तेव्हा ती कृषी सेवक ऍड येईल पा. पण बऱ्याचशा चर्चा सुरू आहेत आणि या चर्चेमुळे होतं असं की मुलं थोडेसे व्हायबल झालेले आहेत की सर, बरेच जण येऊन युट्यूब वरती सांगतात की एवढ्या जागा तेवढ्या कधी पेपर होईल काय. याच्याविषयी मला बोलायचं नाही. मला बोलायचं जे काही मुलं अभ्यास करतात, ते जे काही द्विधा मनस्थितीत आहेत, त्यांच्याबद्दल मला बोलायचंय पा. आता याच्यामध्ये तुमचा दुसरा पेपर आहे कृषी सेवकचा. आता जर तुम्ही पहिला पॅटर्न पाहिला IBPS EFO चा आणि दुसरा पॅटर्न पाहताय तुमचा कृषी सेवकचा, मला याच्यात सांगा वेगळं काय दिसतंय. वेगळं तुम्हाला काय दिसेल, पहिला सब्जेक्ट तो म्हणजे काय, मराठी. हा तुमचा वेगळा सब्जेक्ट आहे. 20 क्वेश्चन्स असतील मराठीचे, 20 मार्क असतील पा. सेक्शनल टाइम आहे का याला, सेक्शनल टाइम नाहीये, सेक्शनल टाइमिंग नाहीये. इंग्लिश 20 क्वेश्चन्स 20 मार्क. जनरल नॉलेज 20 क्वेश्चन्स 20 मार्क. कसा होता ते मागच्या वेळेस मी सांगतो तुम्हाला. रिझनिंग आणि क्वांट एकत्र असेल 20 क्वेश्चन्स 20 मार्क. ऍग्रिकल्चर पाहित 60 क्वेश्चन्स 120 मार्क. 2 मार्काला 1 क्वेश्चन, 2 मार्काला 1 क्वेश्चन ऍग्रिकल्चर. असे तुमचे टोटल कृषी सेवक 140 क्वेश्चन्स असतात आणि 200 मार्क असतात. आणि या सगळ्यांना मिनिट किती असतील, 120 मिनिटं, म्हणजे 2 तासाचा वेळ. याच्यात लँग्वेजचा काय इश्यू. आता महाराष्ट्र स्टेट घेते, महाराष्ट्र स्टेटचा पेपर आहे,
मराठी तिथं असणारच आहे, मराठी तिथं असणार आहे. मराठी ही मराठीतूनच होईल का इंग्लिशमधून होईल? इंग्लिशमधून मराठीतच होईल. इंग्लिशमधूनच होईल, मराठीत होणार नाही. पण बाकीचे जे काही सब्जेक्ट असतील त्याला तुम्हाला जसं RRB ला ऑप्शन असतो हिंदीमध्ये, तसं इथं ऑप्शन आहे तुमचं इंग्लिश आणि मराठी. इंग्लिश आणि मराठी. आता मला एक सांगा, जे काही कृषी सेवक असेल याच्यामध्ये IBPS AFO मध्ये फक्त तुम्हाला एक मराठी सब्जेक्ट वेगळा दिसला आणि एक GK सब्जेक्ट वेगळा दिसला, याला ना कुठली निगेटिव्ह मार्किंग आहे, याला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मग सर मी नेमकी काय करायला पाहिजे, IBPS AFO की कृषी सेवक? तर माझं एक म्हणणं आहे, जर तुम्ही IBPS AFOचं प्रिपरेशन जर करत असताल, जर कृषी सेवकचा पेपर जर समजा तुमच्या IBPS कडे जर राहिला, तर तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही, IBPS AFOच कंटिन्यू ठेवलं पाहिजे. कृषी सेवकला सर मी मराठीचं पुस्तक आणतोय आणि मराठी वाचायला सुरुवात करतोय, मागच्या वेळेचं जर मराठी जर पाहिलं असेल, जसा पॅटर्न तुम्ही इंग्लिशचा होता IBPSचा, तसा त्यांनी मराठीचा पॅटर्न ठेवला होता. असं काही एकदम वेगळंच काहीतरी विचारलं होतं असं पण नाही. दुसरी महत्वाची निगेटिव्ह मार्किंग नाही, रिस्क घेऊ शकतात पा. त्याच्यानंतर सर मी जीकेचं वेगळं काहीतरी करतो, जीकेचं वेगळं करायला तुम्ही त्याच्यात जर 2-2 अडीच तास जर देत असताल मराठीनी जीके साठी सेपरेट स्टडी जर करत असाल, तर हे तुमचा मोठी चूक असणार आहे पा, मोठी चूक असणार. तर हे जे असेल हे मला कळलं की नेमकी कशा प्रकारचा पॅटर्न असतो. आता जे महत्वाचे मुद्दे ते पा. पहिली गोष्ट, IBPS AFO जे असेल पा, IBPS AFO जर तुम्ही IBPS AFOचा जर स्टडी करत असताल तर सेपरेट कृषी सेवकचा स्टडी करण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. आणि त्याच्यात फसू पण नका. बरेच जण तुम्हाला सांगतील की मी सेपरेट आहे, काही गरज नाही. IBPS कडे जर पेपर जर असेल तर तुम्हाला एक लक्षात ठेवा, मागच्या वेळेचे रिझल्ट पहा. मी काय सेपरेट बॅच कृषी सेवकला स्टार्ट केली का नाही, क्लासमध्ये बरेचसे विद्यार्थी कृषी सेवक झाले. का झाले असे? याचं कारण असं की हा पेपर IBPS कडे गेला, IBPSचा जसा पॅटर्न AFOला होता सेम तसा पॅटर्न त्यांनी काय केला, कृषी सेवकला लागू केला. मग मला वेगळं काही करायची गरज लागली का? उलट मी तुम्हाला सांगतोय, जे IBPS AFOचं आणि जर ऍग्री MPSC जर सोडलं, या दोघांचं स्टडी करणारे जर बाजूला ठेवले, बाकीचे स्पेशल सरळ सेवा करणारे विद्यार्थ्यांचं खूप मोठा याच्यामध्ये लॉस झाला होता पा. त्यांचे सिलेक्शनच दिसले. सिलेक्शन कोणाचे दिसले? सिलेक्शन होते IBPS AFOची प्रिपरेशन करणारे आणि थोडेफार, कारण त्यांना एक ऍग्रीकल्चर त्यांचं स्ट्रॉंग म्हणजेच ऍग्री MPSC पा, त्याच्यामुळे त्यांचे आपल्याला सिलेक्शन, बाकीचे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन आपल्याला कमी दिसले. याचं कारणच होतं कारण IBPS कडे ही एक्झाम होती. IBPS कडे जर एक्झाम आहे तर मग तुम्हाला काळजी करायची काय गरज आहे? तुमच्या समोर IBPS AFO आहे, मग AFO आहे ना समोर, तर तुम्ही AFOचा अभ्यास करा, तुमचे आपोआप कृषी सेवक होऊन जाईल. बरं, तुम्हाला कोणी सांगितलं की कोणत्या डेटला पेपर होणार आहे? महाराष्ट्र शासनचं आता काय चाललंय तुम्ही पाहत असता. एक्झाम जरी समजा 2 महिन्यामध्ये आली, 3 महिन्यामध्ये आले, पण तुमचा AFOचा पेपर तुमच्या समोर डेट आहे ना, 30 ऑगस्टला तुमच्याकडे जर पेपर आहे, समोर जर टार्गेट दिसतंय, तर तुम्ही पायथ्याच्या पाठीमागे कशाला लागताय? जे आहे त्यालाच व्यवस्थित करा. ते करता करता तुमचा कृषी सेवक होतोय, बरोबर आहे. तर याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं, जर AFOचं प्रिपरेशन करत असताल तर AFOचंच प्रिपरेशन करायचं. त्याच्यामध्ये आणतो सर मी मराठीला अर्धा एक तास देतो, जीकेला आणतो, जीकेला अर्धा एक तास देतो, हे याच्यामध्ये चुकले जाताल तुम्ही. याच्यामध्ये तुमचा लॉस सगळ्यात जास्त होणार आहे. त्याच्यामुळे जर IBPS AFO करत असताल तर सेपरेट कृषी सेवकची गरज नाही भासणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न असतो, सर मी मराठी आणि जसं की FCI ला असते, सर मी FCI चा स्टडी सुरू करतो साइड बाय साइड, FCI ची टेंटेटिव्ह डेट तर आहेच, तर मी FCI, अरे बाबा तुम्ही मागचा अनुभव जर पाहिला असेल, ह्या FCI मध्ये ठीक आहे टेंटेटिव्ह डेट आहे सगळ्या गोष्टीत, मागचा अनुभव जर पाहिला कृषी सेवक सारखे, तुम्हाला ह्या ज्या प्रोसेस असेल ह्या प्रोसेस लेंदी असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, सरकारकडे जे जागा काढतंय त्यांनी फक्त सांगितलंय असं की आपण पुढच्या काही दिवसामध्ये या पदावरती आपण भरती आणणार आहे. त्यांनी डेट सांगितली का तुम्हाला फिक्स की या 4 सप्टेंबरला तुमचा पेपर होणार आहे? नाही सांगितली ना. मग तुम्हाला लगेच त्याच्यासाठी मराठीचे बुक आणतो, जीकेचा वेगळा स्टडी सुरू करतो, त्याला 1 तास देतो 2 तास देतो, असं आतापासून काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही बँकिंग करताय ना, तर बँकिंग प्रॉपर करा. तुमचं क्वांट रिझनिंग इंग्लिश चांगलं होतंय, ऍग्रीकल्चर चांगलं होतंय, तुमचा फक्त प्रश्न राहतो जीके आणि मराठीचा.
ते त्या टायमिंगला केल्यावर सुद्धा होऊ शकतं, असं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. दुसरं, निगेटिव्ह मार्किंग आहे का रे? निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जर निगेटिव्ह मार्किंग नाही आणि जीके आणि मराठीचा मी सेपरेट स्टडी करतोय आणि त्याला 2-2 तास देतोय, मग तुम्ही आयबीपीएस एएफओचा अभ्यास कधी करताल? जनरल बँकिंग कधी करताल? बरं, जर तुम्ही ॲग्री एमपीएससी करत असाल तर बाकीचे सब्जेक्ट कधी करताल? म्हणजे सेपरेट करायची गरज नाही रे. सेपरेट टेन्शन अजिबात घेऊ नका कृषी सेवकचं. निगेटिव्ह मार्किंग नाहीये. मी अक्षरशः काही पोरं, मी रियालिटी सांगतो, मी कुठल्या प्रकारचे फेकाफेकी करत नाही. मी मागच्या वेळेस पोरं पाहिलेत, अरे ज्यांनी मराठी वाचलेलं नाहीये, ज्यांनी कुठल्या प्रकारचं समजा इथं तुमचं जीके वाचलेलं नाही, असे पोरं तुमचे कृषी सेवक झाले रे. मग मला सांगा, जर समजा ते पोरं मराठी आणि जीके न वाचता कृषी सेवक झाले, तुम्हाला आतापासून मराठी आणि कृषी सेवक करायची गरज आहे का? काहीच गरज नाही. लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग नाही. त्याच्यामुळे आतापासून मराठी आणि जीके हा जो तुमचा टॉपिक असेल, याला कुठल्याही प्रकारचा वेगळा वेळ देतोय असं काही करू नका. आयबीपीएस एएफओ करताय, एएफओच करायचं. ठीक आहे. पुढं, समोर आयबीपीएस एएफओ असताना मी मग कृषी सेवकसाठी 2 तास मराठी आणि जीके ला देतो. तुम्हाला मी रिझल्टची लिस्ट दाखवल पा. रिझल्टची लिस्ट, जे प्युअर आयबीपीएस एएफओ चे पोरं आहेत तेच पोरं सिलेक्टेड, तेच पोरं सिलेक्टेड. जर 100 जर सिलेक्शन जर असतील, याच्यातले 70 ते 75% सिलेक्शन हे फक्त आयबीपीएस चा अभ्यास करणार आहेत. आयबीपीएस एएफओ 70 ते 75%. मग याला तुम्हाला एएफओ समोर आहे. 30 तारखेला तुमचा पेपर आहे. ठीक आहे, तुम्ही नवीन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तुमच्या समोर 30 ऑगस्ट आहे. क्वांट रिजनिंग इंग्लिश त्याच्यात होतंय. ऍग्रिकल्चर तुम्ही करताय, मग सेपरेट सर लगेच मी मराठीचं पुस्तक कशाला, काय गरज आहे? मराठीला निगेटिव्ह मार्किंग आहे का रे? जीकेला मराठी घ्या ना, रिस्क मारान तुक्के, काय प्रॉब्लेम आहे? पण इथं प्रॉब्लेम हा आहे की सर मी सेपरेट लगेच अभ्यास करतो. कुठल्या एक्झामचा ज्या गोष्टी असतात त्या थोडेसे विचारपूर्वक करा. अशा एक्झाम निघत नसतात लगेचच्या लगेच. एक्झाम ही एक प्रोसेस असते, त्या प्रोसेस मधून जावं लागतं. तुम्हाला व्हायचंय ना, तुम्हाला जर समजा युपीएससी थ्रू आयएएस व्हायचंय आणि तुम्ही काय म्हणता मी एमपीएससी करतो आणि आयएएस होतो, जमल का? नाही. अरे तुम्हाला त्या प्रोसेस मधून जावं लागेल ना. सगळ्यांचा कन्सेप्ट वेगवेगळ्या गोष्टी, सगळ्या वेगवेगळ्या पेपरचा जो साचा असतो ते वेगवेगळा असतो, हे लक्षात ठेवा. तर हे जे आयबीपीएस एएफओ जे असेल, ह्या एएफओ जर करत असतील तर 2 तासाचा वेगळा वेळ काढायची काहीच गरज नाही. दुसरं, डिप्लोमा केला. सर तुम्ही आतापर्यंत कृषी सेवक आयबीपीएस एएफओ बद्दल बोलला. डिप्लोमाच्या स्टुडंटनी काय करायचं? एक लक्षात ठेवा, जर आयबीपीएस कडे जर हा पेपर आहे तर तुम्हाला त्यांच्यानुसार चेंज करावं लागतील, ना की तुमच्यानुसार ते चेंज होतील. हे पहिलं लक्षात ठेवा डिप्लोमा विद्यार्थ्यांनी. याचं कारण असं, जर तुम्ही डिप्लोमा जर केलेला असेल आणि तुम्ही जर म्हणत असताल की नाही सर माझ्या लेवलने प्रश्न आले पाहिजेत, पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, जर कृषी सेवकचा पेपर आलाय तर याच्यासाठी पीएचडी वाला पण मुलगा आहे, एएफओचं प्रिपरेशन करणारा पण मुलगा आहे, एमएससी वाला पण मुलगा आहे, ऍग्री एमपीएससी वाला पण मुलगा आहे. बरोबर? हे तिन्ही पण एवढे सगळे जण आहेत आणि तुम्ही डिप्लोमा वाले पण आहेत. मग सर ही तर पोस्ट जर डिप्लोमा लेवलची आहे तर याला ऍप्लिकेशन करणारे एवढे आहेत. तुम्ही जरी समजा त्याला ऍप्लिकेशन देत असताल तर तुम्हाला यांच्या बरोबरीने टिकायचंय. आणि जर यांच्या बरोबरीने टिकायचं असेल तर तुम्हाला आयबीपीएस पॅटर्न नुसारच जावं लागेल. आयबीपीएस पॅटर्न तुम्ही डीएड सीईटी पा, टेट पा, ह्या एक्झाम मध्ये कोण पास झालं रे तुम्हाला जर दिसत असेल, ज्याचा आयबीपीएस नुसार अभ्यास आहे तोच पास झाला. जे सरळ सरळ आपला अभ्यास करते नाही पास झाली. तुम्हाला असे काही एक्झाम्पल दाखवल ज्याने बीएड केलं, जो बँकिंगला आला होता आणि ते बँकिंग करून टेट मध्ये तो चांगल्या प्रकारे 160च्या पुढे मार्क घेणारा विद्यार्थी पण दाखवू शकतो. मग इथं डिप्लोमा जे वाले स्टुडंट जे असतील त्यांनी एक काम करायचं, आयबीपीएस वाले जे काही तुमचा पॅटर्न आहे तो पॅटर्नला फॉलो करून ज्या काही तुमच्या नोट्स असतील त्या नोट्स तुम्हाला फॉलो करायच्या. ते कोणाच्या करा, त्याच्यात काही असं नाही की बाबा याचेच केलं. ते आयबीपीएस एएफओच्या नुसार आपला स्टडी असला पाहिजे. दुसरं, कृषी सेवक जे असेल पा, कृषी सेवक ह्याचा तुमची जाहिरात अजून काय आलेली नाही. बरोबर? कृषी सेवकची जर जाहिरात जर तुमची आलेली नाही आणि तुम्ही जर आयबीपीएस एएफओ ची प्रिपरेशन करताय, आयबीपीएस एएफओ ची, बरोबर, तर तुम्ही त्याच्या पाठीमागे का लागताय? त्याच्या पाठीमागे का लागताय? कारण जाहिरात नाही. गव्हर्नमेंटचं काय सुरू आहे तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही दररोज विधानसभेत राडे पाहताय, काय होतंय काय नाही.
हे जे असेल, जर समजा ही जर 3 ते 4 महिने जर लांबली, तर तुम्ही काय 3-4 महिने असंच बसून राहताल का? मग तुमचं जर ग्रॅज्युएशन आता झालं असेल तर तुम्ही याला पहिलं टार्गेट करा, एएफओ. एएफओला तुम्ही टार्गेट केल्यानंतर तुमचं कृषी सेवक आपोआप निघून जाणार आहे, आपोआप. काही गरज नाही लागत वेगळा स्टडी करायची. मग हेच मला सांगायचं होतं, कारण का प्रत्येक जण मेसेज करून विचारतोय, सर मी कृषी सेवकचं एवढे सगळं मार्केटमध्ये. हे एक लक्षात ठेवा, आपल्याला काय व्हायचंय आणि आपल्याला त्याला काय पाहिजे हे पहिलं महत्वाचं आहे. कृषी सेवकला काय पाहिजे रे? कृषी सेवकला पाहिजे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, मराठी, जीके आणि ऍग्री, बरोबर. हे क्वांट, रिझनिंग, इंग्लिशचा तर विशेष संपतो. जर तुम्ही बँकिंग लेवलचं जर आयबीपीएस लेवलचं जर करत असताल कृषी सेवक, तर तुम्ही असे मारताल. मागच्या वेळेस पण ते झालं. मग राहतो विषय या दोन विषयाचा, या दोन विषयाला का बरं एवढं लगेच तुम्ही त्याच्यासाठी सेपरेट वेळ काढता? मग तुमचे याच्या नादात एएफओ पण जाते. सर मग मी दोन्ही पण कंबाईन केलं तर मग माझा रिझल्टच नाही आला, एएफओ पण नाही आला आणि कृषी सेवक पण नाही आला. या अशी परिस्थिती का निर्माण होते? निर्माण होण्याचं कारणच हे का तुम्ही ह्या ज्या एक्झाम्स असतील ना, ह्या एक्झाम मध्ये थोडंसं समजून घ्यायची जी गरज असते ती घेत नाही. तर हे सगळ्यात महत्वाचे मुद्दे असतील पा, की याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, सगळ्यांचा सारांश एवढाच आहे फक्त, तुम्ही ज्याचं प्रिपरेशन करताय ते प्रिपरेशन कंटिन्यू ठेवा. आयबीपीएस एएफओ करताय, आयबीपीएस एएफओ पूर्णपणे कंप्लीट, त्याचंच टार्गेट ठेवा. तुमचा आपोआप कृषी सेवक तिथं होऊन जाईल, कृषी सेवक तिथं होऊन जाईल. का? कारण सेम आयबीपीएस ने जर पेपर घेतला, सेम सिलेबस तिकडे पण आहे, सेम सिलेबस. ठीक आहे. आता सर मग ऍग्रिकल्चरचं कशा प्रकारे, मी मागचे काही क्वेश्चन्स लिहिलेत पा कृषी सेवकचे, मला सांगा याच्यातला कुठला जो क्वेश्चन्स असेल हा आयबीपीएस एएफओ ला होत नाही रे, कुठला होत नाही. तुम्हाला अक्षरशः वरचे जे क्वेश्चन्स ना, हे बघा काय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर वेदर मार्केट प्राइस आयपीएम प्रॅक्टिसेस, अरे तुम्हाला आयबीपीएस एएफओ चे प्रश्न विचारले त्याच्यात. महाराष्ट्र स्टेटचा पेपर आहे, हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि त्यांनी दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मागच्या वेळेचं जर नोटिफिकेशन पाहिलं त्याच्यामध्ये लिहिलंय केंद्रीय योजना असं लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला त्या योजना पण विचारल्यात, तुम्हाला महाराष्ट्राचे कमी सेंट्रल गव्हर्नमेंटचे जास्त विचारल्यात मागचे. हे क्वेश्चन्स कशातलं आहे? एएफओच. खालचा पा क्वेश्चन्स, विच मान्सून इज बेनिफिशियल फॉर इंडिया, नाही होत का एएफओ कव्हर? साऊथ वेस्ट मान्सून. जिनिंग इज रिलेटेड टू द कॉटन. ऍपल ऑफ ए ट्रॉपिक्स गवा. त्याच्यानंतर मार्जिनल फार्मर तुम्हाला विचारलाय. राऊंड रिव्होल्युशन तुम्हाला गोल्डन फायबर विचारलाय. बेसिक युनिट विचारला ऍग्रिकल्चर सेन्सेस, सारे हे एएफओ लेवलचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सपोर्ट ऑफ प्रोपागेशन मेथड इन आर्चिंग, हे सगळे जर एएफओ लेवलचे जर क्वेश्चन्स असतील तर ऍग्रीचा काय वेगळा अभ्यास करायचा? फक्त इथं काय 60 क्वेश्चन्स 60 मार्क, इकडे काय 60 क्वेश्चन्स 120 मार्क. चांगला आहे फायदा, 2 मार्कला एक आहे. जर ऍग्रिकल्चर जर एएफओचं जर चांगलं असेल तर याच्या सहज मार्क पडून जातील, सहज मार्क पडतील. तर हे जे असेल ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला नेमकी काय करायचंय. तर ह्या याच्यामध्ये काय करताल तुम्ही लक्षात ठेवायचं. फक्त मी तुम्हाला सांगण्यासाठी याच्यासाठी आलोय की बाबा बऱ्याच ठिकाणी चुका होत्यात. कृषी सेवक ऍड येणार आहे 100%, हे माहितीये, पण ती ऍड 1 महिन्याने असेल 2 महिन्याने असेल. मग मी आयबीपीएस एएफओचा अभ्यास करतोय आणि त्याच्याबरोबर मी तुमचा कृषी सेवक मॅनेज करतोय असं जर कोणी म्हणत असतील तर चुकीचं असेल. आयबीपीएस एएफओ जे असेल ती तयारी करता करता तुमचा कृषी सेवक होऊन जाईल. राहतो विषय मराठी आणि जीकेचा, सेपरेट काही वेळ देऊ नका. सध्या फुल कॉन्सन्ट्रेशन एएफओच्या प्रीवर करा, फुल कॉन्सन्ट्रेशन. प्री जर निघली याच्यातला जो काही तो कृषी सेवकचा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे पण निघल. आणि ऍग्रिकल्चरला जे काही तुमचा असेल सुरू अभ्यास 2 तास 1 तास दररोज जे काय करताय त्याला तुम्हाला टच ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कृषी सेवकचे 60 क्वेश्चन्स आणि आयबीपीएस एएफओचे 60 क्वेश्चन्स होऊन जातील. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. बाकी जे काय गोष्टी असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा तुम्हाला क्लिअर झाल्या असतील की नेमकी कशा प्रकारे जायचं. राहतो विषय फक्त डिप्लोमाच्या पोरांनी फक्त तेवढं थोडंसं एक आयबीपीएसच्या पॅटर्न नुसार तुम्ही चालायचंय. तर मागचं थोडंसं पॅटर्न वगैरे क्वेश्चन्स वगैरे पाहून तुम्हाला तिथं जायचंय. लक्षात आलं? आयबीपीएसच्या एएफओच्या पोरांना काही त्रास नाही तिथं. ठीक. तर आपण हेच तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं होतं की नेमकी कशा प्रकारे तुम्ही तिथं गेलं पाहिजे, कुठल्या ज्या गोष्टी असतील त्या टाळायच्यात आपल्याला, त्या आपल्याला महत्वाच्या असतील. त्याच्यामध्ये मी सिलेबस, त्याच्यामध्ये पॅटर्न सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आणि जरी समजा तुम्हाला वाटलं की काही सर
की नेमकी मला असं वाटतंय की सर इथून पुढे कशा प्रकारे मला हे करायचं, तर बिंदासपणे कॉल करायचं 70 71 72 70 71 72 66 65. आता याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असतील टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी मी त्याच्यात पडणार नाहीये. याचं कारण असं, कारण मी त्याच्यात इंटरेस्टेड नाहीये. पहिली गोष्ट, त्याच्या मार्केटमध्ये खूप साऱ्या गोष्टी सुरू आहेत पण त्याच्यात मी इंटरेस्टेड नसल्यामुळे म्हणून मी हे सांगितलं. कारण IBPS EFO आणि त्याच्यानंतर कृषी सेवक ह्या ज्या गोष्टी असतील, जर याच्यात प्रॉब्लेम आला तर या नंबरवरती बिंदास फोन करा. ठीक, आपण इथं थांबूया. धन्यवाद, थँक्यू.